नमस्कार मंडळी, समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बऱ्याचदा काय होतं, बनवायचं असतं काहीतरी पण काही भाजी किंवा काही नसतं, तर त्यावेळेला काय करू असा प्रश्न पडतो। तर आज माझ्याकडे एक वांग आणि बटाटा होतं, तर त्यामुळे मी केलेलं आहे वांग बटाट्याचं कालवण केलं आहे। तर हे कसं करायचं चला तर मग पाहूया। इथे मी तेल घेतलेलं आहे, तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग घालायचा, मोहरी घालायची, जिरं घालायचं, छान जिरं मोहरी तडतडले की कढीपत्ता घालायचा, टोमॅटो घालायचा, त्याचबरोबर कांदा घालायचा। एक कांदा आणि एक टोमॅटो घातलेला होता। तर आता हे व्यवस्थित असं चांगलं परतून घ्यायचं आहे। हे कालवण माझ्या गावी सर्रास बनवलं जातं, कारण शेतामध्ये माणसं भरपूर असतात आणि त्यावेळेला आमटी काय करू प्रश्न पडलेला असतो। तर त्यामुळे हे वांग बटाट्याचं कालवण मस्त होतं आणि चवीला तर खूप छान लागतं। आता व्यवस्थित कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर सगळे मसाले घालायचे, मीठ घातले, चटणी घातले आणि गरम मसाला घातलाय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं। आता यामध्ये हळद घालायची आपल्याला, तर पाव चमचा हळद घालणार आहे मी। आता याचबरोबर यामध्ये आता आपल्याला बटाटा आणि वांग जे चिरून घेतलेलं होतं, मी पाण्यात ठेवलेलं होतं, तर ते यामध्ये घालायचं आहे। वांग आणि बटाटा चिरल्यानंतर पाण्यातच ठेवायचं, नाहीतर मग ते काळपट होतात। आता इथे माझ्याकडे एक वांग आणि एक बटाटा होता, तर ते मी यामध्ये घातलेलं आहे। वांग आणि बटाटा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। जे मसाले आपण घातलेत ना, तर त्यामध्ये हे चांगलं मुरलं पाहिजे। तर एक 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यायचं। 5 मिनिटानंतर बघा वांग आणि बटाटा मऊ झालेलं आहे आणि मसाल्यामध्ये छान असं मुरलेलं आहे। परत एकदा परतून घ्यायचं आणि आता यामध्ये शिजवलेली तूर डाळ घालायची आहे। तर ही तूर डाळ घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। तर तुम्हाला कालवण केवढं दाट पातळ हवंय तसं घालायचं। तर इथे मी घातलेलं आहे पाणी, थोडंसं जास्त घातलं कारण वांग आणि बटाटा शिजण्यासाठी थोडं पाणी आटणार, त्यामुळे मी थोडंसं जास्त पाणी घातलं। तर आता इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय। चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे। इथे पाहू शकत असाल मस्त तर्री पण आली आणि छान उकळी येत आहे। तर एक 5 ते 10 मिनिटं चांगलं असं शिजवून घ्यायचं। वांग बटाटा शिजलं की समजायचं कालवण तयार। तर आता वरून भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे। तर कोथिंबीरची देठं सुद्धा वापरायची, त्यामुळे आमटी किंवा भाजी असते ती छान चविष्ट होते। तर बघा इथे छान उकळी आलेली आहे आणि मस्त असं हे वांग बटाट्याचं कालवण खाण्यासाठी तयार झाले। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा। धन्यवाद।